नुकत्याच घासून पुसून स्वच्छ केलेल्या किचनच्या फरशीवरती मस्तपैकी पिठाची रांगोळी काढलेली होती. भाजून ठेवलेल्या भाजणीतले काही पदार्थ जमिनीवरती विराजमान झालेले होते आणि पिठाच्या गिरणीतला माणूस कसा दिसतो अगदी तसाच नीताचा नातू दिसत होता. नीता त्याला काही बोलणार इतक्यात ही स्वारी नीताला बिलगली. पुढे काय झालं ते कळलं असेल ना. तो नीताला म्हणाला, आजी हे बघ, मला ना तुझ्याकडे यायला खूप वेळ लागतो, खूप ट्रॅफिक असतो, म्हणून ना मी ही आकाशात उडणारी गाडी बनवली आहे. असं म्हणून त्याने पिठात काढलेलं ड्रॉइंग दाखवलं आणि पुढे म्हणाला, ही ना एकदम सुपर फास्ट आहे, मी 2 मिनिटात तुझ्या घरी येणार आणि म्हणजे आपल्याला दोघांना छान वेळ मिळेल. नीता विरघळली. नंतर त्यांनी एक स्पेसशिप दाखवलं आणि म्हणाला, ती सुनीता मावशी कशी स्पेस मध्ये गेली की नाही, तसंच आता आपण दोघांनी स्पेस मध्ये जायचंय. नीता हसून हो म्हणाली. त्याच्यानंतर नातवाचं म्हणणं होतं, पण आजी तुझ्याकडे ना निळ्या रंगाचा कुठचा पदार्थच नाहीये, मग आकाश कसं काढणार मी. नीताच्या मनात आलं की अरे हा प्रश्न मला का नाही पडत की जेवणाच्या पदार्थांमध्ये कोणता निळ्या रंगाचा पदार्थ नाहीये. आणि मग असंख्य प्रश्न त्या नातवाचे चालू झाले. नंतर त्यांनी एक घड्याळ काढलं आणि मग म्हणाला, हे बघ आजी, 10 अधिक 1 11, 11 नंतर 12, 11 अधिक 1 12, 12 वाजल्यानंतर 12 अधिक 1. आजी 12 अधिक 1 1 होतो, 13 नाही होत, तू चुकीचं सांगतेस मला. नीताच्या मनात परत हा विचार आला की मला का नाही हा प्रश्न पडत आणि किती व्हॅलिड आहे हा प्रश्न. त्याला 12 अधिक 1 13 सुद्धा म्हणतात हे माहिती नाहीये, पण 12 वाजल्यानंतर 1 वाजतोय आणि म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. हा प्रश्न त्याला जितका पडतोय, जितकं कुतूहल त्याला आहे तितकं माझ्याकडे नाहीच आहे. तिला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, वय लहान आहे, डोक्यामध्ये फारसं काही भरलेलं नाही, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकून घेण्याची खूप इच्छा आहे. आणि मुख्य म्हणजे लहान असल्यामुळे अहंकार नाहीये, अनुभव नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येक अनुभव घेण्यामध्ये नवशिकी प्रवृत्ती आहे, बिगिनर्स माइंड आहे. आणि हा सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट माइंडफुलनेसचा आहे. तर हेच आजच्या गोष्टीमध्ये आपण बघूया, कारण त्याच्यामुळे नीताच्या आयुष्यात खूप फरक पडला. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नीताना नातवाकडनं खरंच खूप शिकले. वयोमानाप्रमाणे आपल्याकडे खूप अनुभव येतो. त्यात नीता, नीताचा नवरा, मोठी मुलगी, जावई सगळे डेंटिस्ट, प्रथित यश, एक नावाचा दबदबा आणि आपला अनुभव, हे सगळं ती कॅरी करत होती. त्यामुळे नवीन गोष्ट शिकताना तो अनुभव मध्ये यायचा. म्हणजे नवीन काहीतरी शिकण्यासाठी आपण उत्सुकतेने तर ते बघायला पाहिजे. ते होत नव्हतं तिच्याच्याने आणि त्यामुळेच तिच्यात आणि तिच्या लहान मुलीच्या मध्ये तेढ निर्माण झाली होती. तिला असं वाटायचं आपल्या या मुलीनीही डेंटिस्ट व्हावं आणि ती म्हणायची, मला हे लोकांच्या तोंडात हात घालणं जमणार नाही, ते इतके घाण, दात, तो वास,
मला हे करायचं नाही. आता नीतासाठी ही नित्याची गोष्ट होती आणि मुलगी त्याला विरोध करत होती. आता या प्रतिथ यश घरामध्ये या मुलीला आर्ट्सला जायचं होतं, कारण आजूबाजूच्या अनेक गोष्टी शिकायच्या होत्या. नीताने आणि नवऱ्याने जबरदस्तीने तिला सायन्सला जायला लावलं आणि तोंडात हात घालायचा नाही तर निदान इंजिनियर तरी हो असं सांगितलं. लेकीने मान्य केलं. तीही जात्यात हुशारच होती, त्यामुळे इंजिनिअरिंग शिकण्यात तिला प्रॉब्लेम आला नाही. पण मन लागत नव्हतं. तिचं मन सध्याला मेकअप, ड्रेस डिझायनिंग, नेल आर्ट ह्यात गुंतलेलं होतं. नेल आर्ट वगैरे गोष्टी तर नीतानी कधी ऐकल्याच नव्हत्या. मग ती म्हणाली, बहुतेक हा सगळा अनुभव माझा अहंकार इतका मध्ये येतोय की मी ती काय शिकतीये हे ऐकून पण घेत नाहीये. आज लेक घरी आल्यानंतर पहिल्यांदा नीताने विचारलं, काय ग, कसा करतात तो मेकअप किंवा कसे डिझाईन करता तुम्ही ते ड्रेसेस? मुलीला आश्चर्याचा धक्का होता, पण ती एक उत्साहाचा झराच होती. तिने आईला सगळं सांगायला सुरुवात केली. ह्या वेळेला नीताने अगदी नातवासारखं बालक मन बाळगलं, नवशिकी प्रवृत्ती बाळगली आणि लेक काय म्हणते ह्याच्याकडे लक्ष दिलं. तिला खूप नवीन गोष्टी कळल्या, काही गोष्टी आवडल्या पण. आयलाइनर लावायला घेतला तर तो तिला लावता आला नाही आणि लेकीनी काही सेकंदात तो लावला. हळूहळू शिकत होती नीता. शिकत होती म्हणजे काय, ऐकून घेत होती लेकीचं. एक दिवस म्हणाली, कर मला मेकअप. हा दुसरा धक्का होता लेकीला. खूप वेळ बसायला लागलं तिला. तेव्हा लक्षात आलं की आपली लेक अगदी मन लावून त्याच्यात रममाण होऊन मेकअप करते, पण मला एके ठिकाणी बसता येत नाहीये. मेकअप करणाऱ्या लोकांना मी नावं ठेवत होते, पण आज मला कळते की बसून मेकअप करून घेणं पण सोपं नाहीये. आणि हा तिच्यासाठी बिंगो पॉइंट होता. तिला छान वाटलं आणि ते तिने लेकीला बोलून दाखवलं. मग नीता आणि लेक यांच्यामध्ये चांगला संवाद प्रस्थापित होऊ लागला. एक चांगलं नातं निर्माण झालं. नीताने ही नवशिकी प्रवृत्ती म्हणजे बिगिनर्स माइंड, जो माइंडफुलनेसचा एक महत्वाचा स्तंभ आहे, तो अंगीकारल्यामुळे नीतातही खूप सुधारणा झाली. ती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊ लागली आणि मग लक्षात आलं की आपण अनुभव कसा घेतो, तो अनुभव कसा तयार करतो, हेही महत्वाचं आहे. नीता ज्याप्रमाणे बिगिनर्स माइंडनी प्रत्येक गोष्ट शिकते आहे, ज्याप्रमाणे ती उत्सुकतेने शिकते, अगदी बालकाच्या उत्सुकतेने शिकते, त्याच पद्धतीने मीही शिकायचा प्रयत्न करणार आहे. यासाठी आधी भरलेला कप रिकामा करावा लागेल. ही जी आपली मतं आहेत, पूर्वग्रह आहे, हे सगळं रिकामं करावं लागेल किंवा आधीचा अनुभव सुद्धा मोकळा करावा लागेल. नव्या कोऱ्या पाटीने, उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट शिकली तर हा अतिशय दर्जेदार अनुभव आपण तयार करू शकू, दर्जेदार शिकणं होईल. तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.